आपल्याला वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवायचे. बरोबर. आता समीकरण काय दिले बघा. एका कंसात दिले l+2, एका कंसात दिले l-5 आणि त्या दोन कंसांचा गुणाकार आहे किती आहे 0. तर हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का नाही ते आपल्याला ठरवायचे. काय करायचे लक्ष द्या इकडं. आता दोन समीकरणांचा ज्या वेळेला गुणाकार असतो त्यावेळेला l न या l ला गुणायचे आणि या 5 ला गुणायचे. आलं लक्षात. मग समजा l न l ला गुणलं हे l गुणले काय येणार l. बरोबर. या l न परत या -5 ला गुणलं ते मायनस येणार. l इंटू काय येणार आहे -5 म्हणजे मायनस आलेलंच आहे. आणि इथं प्लस आहे. बरोबर. आता +2 न परत कुणाला गुणायचे l ला गुणायचे. 2 न कुणाला गुणायचे l ला. बरोबर. आणि या प्लस न मायनस ला गुणलं तर काय येणार मायनस. मग +2 न कुणाला गुणायचे 5 ला गुणायचे. आलं लक्षात. आता नीट लक्ष द्या इकडे पुढे. आता बघा या l न l वर्गला गुणलं. बरोबर. कुणाला गुणलं l म्हणजे इथं l गुणले l किती येणार l गुणले l किती येणार l चा वर्ग वजा 5 गुणले l 5l. आता इथं अधिक 2 गुणले l 2l आणि बेपंचे 10. आता हे वजा आहे ना मग वजा 10 बरोबर किती येणार 0. आता लक्ष द्या रे. हे l वर्ग तसंच राहील. हे वजा 5 आहे आणि अधिक 2 आहे. इथं l इथे कॉमन निघेल. बरोबर. वजा 5 अधिक 2 किती येतं वजा 3. बरोबर. वजा 3l वजा 10 बरोबर काय आलं 0. आता हे समीकरण तुम्हाला मिळालं. बरोबर. मग आता इथं मी सांगणार काय सांगता येईल तुम्हाला. इथं या समीकरणात काय फक्त एक चल आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे 2. किती आहे 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण समजलं का. काय केले फक्त दोन कंसांचा गुणाकार आणि आलेलं जे समीकरण आहे मग त्यामध्ये l चा वर्ग आला. मग l चा सगळ्यात मोठा घातांक किती आला 2 आला म्हणून ते वर्ग समीकरण आहे. आता सेम एक्झाम्पल आहे लक्ष द्या. या x न कुणाला गुणायचे x वर्गला 2x ला आणि 3 ला. काय लिहिता येईल बघा x गुणुले x चा वर्ग परत x गुणुले 2x आणि अधिक काय ना परत x गुणुले 3 पुढं अधिक 5 न कुणाला गुणायचे परत x वर्गला. मग 5 गुणुले x वर्ग अधिक 5 गुणुले 2x अधिक काय ना रे 5 गुणुले 3 आणि उजवी बाजू काय बाळांनो 0. आलं लक्षात. पुढं आता x न x वर्गाला गुणलं किती आलं x चा घन अधिक 2x न x ला गुणलं किती आलं 2x चा वर्ग अधिक 3 न x ला गुणलं किती आलं सांगा 3x अधिक 5 न x वर्गाला गुणलं 5x वर्ग अधिक 5 न 2x ला गुणलं 5 गुणे 10x आणि 5 त्रिक 15 बरोबर किती येणार आहे 0. आता लक्ष द्या रे x चा घन तसाच अधिक x वर्गचं पद आहे हे x वर्गचं पद आहे 2x वर्ग अधिक 5x वर्ग म्हणजे थोडक्यात आलं 2 वडापाव अधिक 5 वडापाव किती झाले 7 वडापाव म्हणजे किती आले 7x वर्ग अधिक 3x अधिक 10x किती येणार 3x अधिक 10x किती येणार 13x आणि अधिक काय राहिलं 15 बरोबर 0. हे फायनल आपलं समीकरण असणार आहे. या समीकरणात फक्त एकच चल आहे. परंतु चलाचा सर्वात मोठा घातांक किती सर्वात मोठा घातांक किती आहे 3 आहे. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण नाही कारण चलाचा घातांक 3 आहे. आलं लक्षात. समजलं ना.
आता इथं तुम्हाला 3 समीकरण दिलेत. किती समीकरण आहेत? 3. बरोबर. आता या ठिकाणी या समीकरणाचं चल कोणतं आहे? x. या समीकरणाचं चल कोणतं आहे? y. आणि या समीकरणाचं चल m. बरोबर. याला काय म्हणतोय आपण? 5m चा वर्ग आहे तिथं. 5m चा वर्ग. ठीक आहे. आता इथं या ठिकाणी प्रत्येक समीकरणामध्ये जे चल आहे, चल म्हणजे काय? व्हेरिएबल. हे व्हेरिएबल किती आहे? एकच आहे. प्रत्येक याच्यात काय आहे? एक आहे. मग या समीकरणामध्ये फक्त x आहे, या समीकरणामध्ये फक्त y आहे, आणि इथं काय आहे? फक्त m. म्हणजे या वर्ग समीकरणामध्ये फक्त एकच चल आहे. बरोबर. आणि चलाचा सर्वात मोठा घातांक, आता इथं बघा, x चा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. इथं y चा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. आणि इथं m चा सर्वात मोठा घातांक किती आहे? 3. किती आहे? 3. म्हणून या ठिकाणी हे 1 नंबरचं समीकरण हे वर्ग समीकरण आहे, 2 नंबरचं वर्ग समीकरण आहे, आणि 3 नंबरचं वर्ग समीकरण नाही. त्याचं कारण काय सांगायचंय? या समीकरणात फक्त एकच चल असून, फक्त एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक, चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. लिहायला सुरुवात करा. वर्ग समीकरण आहे. दुसऱ्या समीकरणात काय सांगता येईल तुम्हाला? या समीकरणात फक्त एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. किती आहे? 2 आहे. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. बरोबर. पण तिसऱ्या समीकरणामध्ये काय सांगता येईल आपल्याला? तिसऱ्या समीकरणामध्ये काय सांगता येईल? चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 3 आहे. म्हणून ते समीकरण वर्ग समीकरण नाही. मग इथं काय लिहिणार? या समीकरणात फक्त एकच चल आहे, परंतु चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 3 आहे. किती आहे? 3. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. वर्ग समीकरण नाही. बाळांनो, आपल्याला एक समीकरण दिले. समजा x वर्ग अधिक 5x अधिक 4 बरोबर 0. काय दिले समीकरण? x वर्ग अधिक 5x अधिक 4 बरोबर 0. आता तुम्हाला ठरवायचे की x बरोबर 4, x बरोबर वजा 4 आणि x बरोबर वजा 1. x वर्ग अधिक 5x अधिक 4 बरोबर. आता या वर्ग समीकरणामध्ये x ची किंमत तुम्हाला टाकायची, आणि ती किंमत टाकल्यानंतर सगळं सोडवलं आपण, आणि त्याचं उत्तर काय आलं? 0 आलं. तर ती त्या समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात? मग आता इथं बघा,
पी ऑफ एक्स जागेवर काय टाकायचं आपल्याला 4, म्हणजे इथं एक्स दिसतोय तिथे काय टाकलं मी 4, मग 4चा काय होणार वर्ग अधिक 5 गुणिले एक्स ची किंमत किती 4 अधिक किती आलं 4 बरोबर 4चा वर्ग 5 अधिक 4. आता नीट लक्ष द्या हे 16 आणि 4 किती आलं 20 अधिक 20 किती आलं 40 किंवा 20 आणि 16 36 अधिक 4 किती आलं 40. मग पी ऑफ 4 ची किंमत किती आली 40. म्हणजे एक्स बरोबर ज्या वेळेला तुम्ही 4 टाकलं त्यावेळेला पी ऑफ 4 ची किंमत ही इक्वल टू 0 आली का नाही आली. इक्वल टू 0 आली का नाही आली. म्हणून आपण काय म्हणू शकतो x इज इक्वल टू 4 इज नॉट ए सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे काय समीकरणाची उकल नाही. समीकरणाची उकल नाही. आलं लक्षात. परत काय करायचं तुम्ही बाळांनो पुन्हा सेम घ्यायचे बघा. पी ऑफ एक्स काय दिलाय पी ऑफ एक्स एक्स वर्ग अधिक 5x अधिक 4. मग पी ऑफ काय घेणार आता वजा 4 एक्स जागेवर काय टाकणार वजा 4चा अधिक 5 गुणिले अधिक 4. आता वजाचा वर्ग काय तो अधिक 4चा वर्ग किती येणार 16. हे अधिक वजा वजा 5 20 अधिक 4. आता 16 वजा 20 किती बाळांनो वजा 4 अधिक 4 वजा 4 अधिक 4 किती आलं 0. मग पी ऑफ वजा 4 चं उत्तर किती आलं बाळांनो 0 आलं. किती आलं 0. म्हणजे एक्स बरोबर वजा 4 असताना पी ऑफ वजा 4 किती आला बाळांनो 0 आला. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता एक्स इज इक्वल टू -4 इज ए सोल्युशन ऑफ इक्वेशन किंवा समीकरणाची उकल आहे. मग प्रत्येकाची बाळांनो किंमत टाकायची आणि सोडवायचे बाकी काय करायचं नाही. समीकरणाची उकल आहे. आता तिसरं सांगा पी ऑफ एक्स किती आहे एक्स वर्ग अधिक 5x अधिक 4. पुढं पी ऑफ वजा 1 सांगा पी ऑफ वजा 1 म्हणजे एक्स जागेवर काय टाकणार वजा 1 चा वर्ग अधिक 5 गुणिले वजा 1 अधिक 4 वजा 1 चा वर्ग अधिक 1 अधिक वजा 5 5 1 5 अधिक 4. आता 1 वजा 5 1 मधनं 5 जाईल का नाही. 5 मधनं 1 गेला किती आले 4. मोठ्या संख्येत चिन्ह वजा वजा 4 अधिक 4 किती आलं बाळांनो 0. मग पी ऑफ वजा 1 ची किंमत किती आली 0 आली बरोबर. म्हणून आपण काय म्हणू शकतो एक्स ची किंमत वजा 1 असताना पी ऑफ वजा 1 किती आला बाळांनो 0 आला. किती आला 0. मग एक्स इज इक्वल टू -1 इज ए सोल्युशन ऑफ इक्वेशन. कळलं का. म्हणून आपण काय सांगू शकतो समीकरणाची उकल आहे. म्हणजे ज्या वेळेला समीकरणामध्ये आपण x ची किंमत टाकली आणि त्या समीकरणाचं उत्तर जर 0 आलं तर समीकरणाची उकल आहे असं आपण मानतो. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 4 टाकलं या समीकरणाचं उत्तर 0 आलं नाही. वर्ग समीकरणाचं उत्तर 0 आलं नाही त्यामुळे ती उकल नाही. पण ज्या वेळेला वजा 4 टाकलं किंवा वजा 1 टाकलं त्यावेळेला तुम्हाला उजवी बाजू काय मिळाली 0 मिळाली. म्हणजे x बरोबर वजा 4 आणि x बरोबर वजा 1 ही या समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात.